ट्रस्ट वॉलेटमध्ये $7 मिलियन रातोरात गायब झाले युजर्सचे. तर प्रॉब्लेम झाला काय नक्की, जे पण लोक ट्रस्ट वॉलेट त्यांच्या लॅपटॉपवरती क्रोम एक्सटेन्शनवरती यूज करत होते त्यांना एक अपडेट आला हॅकर्सकडून. ज्या पण लोकांनी तो अपडेट केला त्या सर्व लोकांचे $7 मिलियन गायब झाले. आता ट्रस्ट वॉलेटचे जे ओनर आहेत तेच बायनान्सचे सुद्धा ओनर आहेत. सो बायनान्सच्या ओनरने सांगितलेलं आहे की ज्या पण लोकांचे $7 मिलियन गेलेले आहेत त्या सर्वांना पूर्णपणे रिफंड मिळून जाईल. त्यांना फक्त एक सिम्पल प्रोसेस आहे ती फॉलो करायची. आता या गोष्टी आपल्यासोबत होऊ नयेत मग काय करावं लागेल, तर सिम्पल आहे. पहिली गोष्ट म्हणजे कधीही तुमचं वॉलेट कोणतंही असू द्या, ट्रस्ट वॉलेट, फॅन्टम और मेटामास्क, जे पण तुम्ही डिसेंट्रलाइज वॉलेट वापरताय त्याचा पहिली गोष्ट म्हणजे सिक्रेट फ्रेज कोड जो असतो तो कधीही स्टोअर करू नका तुमच्या ईमेलवरती और नोट्समध्ये. तो लिहून ठेवा अशा ठिकाणी जिथं तो एकदम सेफ राहील. दुसरा पॉईंटमध्ये कायम तुमचं वॉलेट तुमच्या आयफोनमध्ये यूज करा आणि कधीही अपडेट जो येतो तो प्रॉपर ॲपल पे स्टोअरवरून तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. सो बेसिकली ट्रस्ट वॉलेट नव्हतं हॅक झालं, ट्रस्ट वॉलेटचं एक क्रोम एक्सटेन्शन फक्त हॅक झाला होता. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कधीही वॉलेटचा यूज तुम्हाला फक्त डिपॉझिट आणि विड्रॉलसाठी करायचा आहे. जास्त वेळ त्यामध्ये कुठले USDT वगैरे होल्ड करून ठेवू नका. डिपॉझिट करा, विड्रॉ करा, दॅट्स इट.